नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या छोट्याशा दुनियेत। तर आज आहे आमची अॅनिव्हर्सरी आणि आमची पूर्ण फॅमिली जमलेली आहे आता। आणि दादा वहिनी कालच रात्री येऊन गेले आणि आता आम्ही सर्व रेडी होऊन, तसं आम्हाला तर 11-12 वाजता जायचं होतं, पण खूप लेट झाला सगळ्यांची तयारी करता करता। आणि आता आम्ही सगळं निघालो आहोत। तर आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला दिसेलच, तर व्लॉग पुढे बघत राहा। आमची लिशू रेडी झालेली आहे, छान मस्त पैकी एकदम बार्बी डॉल म्हणून। या आहे दादा, अभिरुची, मम्मी, पप्पा आणि हा आमचा सुमित दादा। हाय, तर आता आपण निघालो आहोत। चला सगळेजण, तुम्ही पण आमच्या सोबत। मंडळी, आपण पेरूच्या वाडीला आलेलो आहेत। आता पेरूच्या वाडीमध्ये मस्तपैकी आपण मिसळ, पेरूची आईस्क्रीम, सगळं काही पेरूचं आणि पेरूच्या बागेच्या, पेरूच्या झाडाच्या सावलीत आपण त्याचा आनंद घेणार आहोत। आणि मस्त थोडी थंडी, थोडं ऊन, असा मस्त वातावरण आहे। आणि आता बुकिंग केलेली आहे, थोड्याच वेळात आमचा नंबर लागेल। खूप गर्दी आहे, कारण आज सॅटर्डे असल्यामुळे, हॉलिडे असल्यामुळे, वीकेंड आहे लोकांना, त्यामुळे गर्दी खूप आहे, पण छान वाटतंय। आता थोड्या वेळाने नंबर लागेल, त्यावेळी आपण सगळं एक एक बघणार आहोत। आणि यांची ॲनिव्हर्सरी आहे, त्या ॲनिव्हर्सरी निमित्त यांना हॅपी ॲनिव्हर्सरी। हॅपी ॲनिव्हर्सरी। सीट भेटलेली आहे आणि 10 मिनिट्स वेटिंग होती, पण 5 मिनिटातच अरेंज होऊन गेलं। आणि तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे मागे। आम्ही बाकीचं पण एक्सप्लोर करू, पण आम्हाला यायला पण बराच वेळ लागला, त्याच्यामुळे आम्ही पहिले मिसळवर ताव मारणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं एक्सप्लोर करू। रहा नहीं जाता। नाशिकला या, इथे पेरूच्या वाडीमध्ये खरंच खूप छान आहे, असं बघूनच इतकं छान वाटतं। पेरूचे झाडं दिसत आहेत। अजून आम्ही मिसळची वाट बघतोय, मिसळ येते तोपर्यंत आम्ही इथे बघतोय। खूप छान, एकदा तुम्ही व्हिजिट द्या, छान वाटेल। छान आहे ना? बोला। आम्ही बसलो तर आहे, छान वाटतंय, ॲम्बियन्स वगैरे चांगला आहे। बघू, अजून मिसळ आलेली नाही, मिसळ खाल्ल्यानंतर मी अजून डिटेलमध्ये रिव्ह्यू तुम्हाला देईन। बरं, मी एक टॉपिक विचारते तुम्हाला, नाशिकची मिसळ का पुण्याची मिसळ? ऑब्व्हियसली नाशिकचीच मिसळ। नाशिक।
फायनली आता आमची मिसळ आलेली आहे. अजून तरी यायची बाकी आहे. पण मला हे दाखवायचं होतं की पुण्यामध्ये जर तुम्हाला पापड आणि दही घ्यायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लावतात. तसं नाशिकमध्ये ही कॉन्सेप्ट नाही आहे. जर तुम्ही 1 प्लेट मिसळ मागवली तर त्याच्यासोबत तुम्हाला दही, पाव, पापड आणि मिसळ हे भेटतं. तर हा एक युनिक वे आहे, तुम्हाला नाशिकमध्ये भेटू शकतो. स्वाहा ओम भू स्वाहा. छान एक्सपिरियन्स होता हा आमचा. आणि मिसळ पण खूप छान होती. आम्ही जी मिसळ टेस्ट केली ती आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. आणि आता मी बाकीचं जे आहे ते एक्सप्लोर करतो आहे. आप जैसे बड़े बड़े सर लोग और मैडम लोग खुश होकर इनाम बख्शे दे जाते हैं कलाकारी पे. तो सर जी मैडम जी आप लोग कहो तो मैं इसमें से चिड़िया बाहर कर दूं. अरे बोल नहीं रहे. तो सर जी मैडम जी चिड़िया काटने वाली निकालू के पालने वाली. अच्छा, उड़ने वाली के चलने वाले. ठीक है. तो सर जी मैडम जी काटने वाली चिड़िया साइड में रखेंगे यहाँ पर, अब पालने वाली चिड़िया बाहर करेंगे. ठीक है. हाँ. चलो बाहर आ जाओ. पकड़ लिया. ये पुच्छड़ आ रही है, ये मुंडी. इसको निकाल के यहाँ रखेंगे. प्यारा सा जानवर है कबूतर. सर जी मैडम जी मार देंगे, मर जाएगा, पाप पड़ जाएगा. छोड़ेंगे उड़ जाएगा. मंत्र पढ़ के मारेंगे, कबूतर गायब और इसका जोड़ा बन जाएगा. तो सर जी मैडम जी आप कहो तो सिंगल रहने दूं कि डबल कर दूं? डबल. नेक्स्ट टाइम आओगे तो 4 करके दिखा. अरे कौवा नहीं कबूतर आने दो. हाथ पकड़ लिया. मुर राइट जे काल 1 था 2 हो गया. कहो तो हटा के दिखा दूं? तो सर जी मैडम जी आप कहो मैं पर्दा लगा के दिखाऊं कि खुला खुला? खुला. हाँ भाई बड़े शौकीन आए. साईं बाबा तेरा नाम सच्चा है, कैसा जोड़ा कैसा बच्चा बन गया. तो सर जी मैडम जी यहाँ से मेरा मैजिक से फिनिश हुआ. थैंक यू, धन्यवाद. सब हाथ मसल दे रह जा. जोर से बोलो जय माता की. क्या क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चलो.
चला 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 सुमित के पास चला 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 सुमित के पास स्वप्निल के पास जा चलो ऋषि मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस बाय लिशू बाय. इथे अजून खूप वेळ थांबलो, खूप मजा आली आम्हाला आणि हे ऑलमोस्ट बंद झालं तरी आम्हाला आईस्क्रीम भेटली आहे आणि आईस्क्रीम अरेंज झाली आहे, तर ही खूप छान गोष्ट आहे आणि आता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो. स्वाद येत आहे, टेस्टी म्हणू शकतो. मला इथे खूप मजा आली आणि खूप छान आहे हे सर्व. पेरूची वाडी मिसळ पण खूप छान आहे आणि पक्ष्यांची वाडी पण खूप छान आहे. इथे थोडं सॅटर्डे संडेला जादूगार आणि ते कठपुतलीचा पण शो होतो, तर तुम्ही इथे नक्की विजिट द्या नाशिकला आल्यावर. आणि असाच हा आमचा व्लॉग मी इथेच एंड करते. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. बाय बाय.